प्रियकरानं विवाहित महिलेची हत्या करून तिच्या मृतदेहावर केला बलात्कार. पोलिसांनी संशयित आरोपीला केली अटक. विवाहित असताना परपुरुषाचे संबंध ठेवणं एका महिलेला चांगलंच महागात पडलंय. पती कामाला गेला आणि या दोघांची नेहमीप्रमाणे भेट झाली, पण प्रेयसीनं शारीरिक संबंधास नकार दिला. त्यामुळे प्रियकरानं तिचा गळा ओळून हत्या केली. वासनांद प्रियकरानं मग तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. महिलेची मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर हे अमानवीय कृत्य उघडकीस आलं. या प्रकरणात हुडकेश्वर पोलिसांनी रोहित गणेश टेकाम या संशयित आरोपीला अटक केली. रोहितनं संजनाला शारीरिक संबंधांची मागणी केली, मात्र तिने नकार दिला. चिडलेल्या रोहितनं दारूच्या नशेत मारहाण केली, तरीही तिने संबंधांसाठी नकार दिला. शेवटी रोहितनं तिच्याच ओढणीनं गळा ओळून हत्या केली. संजनाच्या मृतदेहावर बलात्कार केला आणि पळ काढला. सायंकाळी मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर तिला आई खाली निपचित पडलेली दिसली. तिच्या कानातून रक्त येताना दिसलं. तिने काही कपडे तिच्या अंगावर झाकून शेजाऱ्यांना आवाज दिला. शेजाऱ्यांनी पोलिसांना आणि तिच्या पतीला फोनवरून माहिती दिली. हुडकेश्वर पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला. वैद्यकीय अहवालातून मृतदेहावर बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं. विवाहितेच्या मोबाईलवरील कॉल रेकॉर्डिंगवरून या हत्याकांडाचं गूढ उलगडलं. रोहितला तातडीने पोलिसांनी अटक करताच त्याने हत्याकांड आणि बलात्कार केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 32 वर्षीय ही मूळची मध्य प्रदेशची विवाहित महिला हुडकेश्वरमध्ये राहत होती. कामाच्या शोधात 6 वर्षापूर्वी पतीसह नागपुरात आली. तिचा पती सकाळी ढाब्यावर कामाला गेल्यानंतर थेट मध्यरात्री 1 वाजता घरी येतो. त्याला दारूचं व्यसन होतं. रोहित टेकाम हा बांधकाम मिस्त्री असून 2 वर्षापूर्वी तो हुडकेश्वर खुर्द येथील एका इमारतीच्या बांधकामावर असताना विवाहिता आणि रोहितची ओळख झाली. पती घरी नसताना मग रोहित नेहमी तिला भेटायला येत होता. गुरुवारीही पती कामावर गेल्यानंतर विवाहितेने रोहितला घरी बोलावलं. तो महालगाव कापसीवरून काम सोडून तिच्या घरी आला. दोघांनी दारू घेतली आणि जेवण केलं. रोहितने संजनाकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने त्याला नकार दिला आणि पुढचा सर्व प्रकार घडला.